सर्वांचं नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. तर आपण याच्यामध्ये डिस्कस करणार की नवीन गाडी घेतली पाहिजे किंवा सेकंड घेतली पाहिजे किंवा कशी घेतली पाहिजे सेकंड हँडमध्ये. तर आपण ब्लॉग सुरू करतो. तर माझं नाव हेमंत आहे, तुम्हाला नवीन ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत आहे. तर आपण ज्या सेकंड हँड गाड्या घेतो, तर तुम्ही नवीन असाल, तुमच्याकडे पहिल्यापासून गाडी नसाल, तुम्ही शिकणार असाल तर तुम्ही सेकंड हँड बघू शकता. आणि लो बजेटमध्ये कसे रिफर करायचे हे पण मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर ज्या लोनमध्ये ज्या गाड्या घेतात, काही कोण लोन फिटत नाही, ज्या सेकंड हँड गाड्या राहत्या ती बँक ओढून नेते, त्यांचा निलाव केला जातो. तर तिकडं निलावामध्ये त्या लो प्राईसमध्ये तिकडून तुम्ही गाडी रिफर करू शकतात. तर दुसरा जो ऑप्शन आहे, तुम्ही डायरेक्ट दुकानामध्ये जाऊन लो बजेटमध्ये सेकंड हँड खरेदी करू शकता. जेवढी बजेटमध्ये तुम्ही नवीन शिकणार असाल तर तुम्ही तिकडून रिफर करू शकतात. आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की तुम्ही डायरेक्ट कुठं स्कूल वगैरे गेले असाल तर तुम्ही नवीन गाडी रिफर केली पाहिजे, कारण तिचे डॉक्युमेंट वाचत्या आणि 25-30 वर्ष काही अडचण नाही राहत. सेकंड हँड गाडीपेक्षा त्याचा एक ॲडव्हान्टेज जास्त राहतो. तर तुम्ही ते एक रिफर करू शकता. आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की तुम्ही अजून पण 1-2 वर्ष शिकलं पाहिजे तर तुम्ही सेकंड हँडलाच रिफर केलं पाहिजे. आणि बँके थ्रू ज्या निलाव होतो तर त्यांची कंडिशन पण चांगली राहते आणि खूप कमी याच्यामध्ये वडलेल्या गाड्या राहतात, तिकडून तुम्ही रिफर करू शकता. तर तुम्हाला आजचा हा ब्लॉग कसा वाटला तुम्ही कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि चॅनल सबस्क्राईब करा पण विसरू नका. तर असा इन्फॉर्मेशन व्हिडिओ तुमच्यासाठी आणत राहील. व्हिडिओ लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. आपण भेटून नेक्स्ट टॉपिकमध्ये.